हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल। तर आज मी तुम्हाला वॅक्सच्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं वॅक्सिंग एकदम परफेक्ट बनेल। तुमच्याकडून क्लायंटला रिएक्शन होणारच नाही। क्लायंटला रिएक्शन झाल्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर वॅक्सिंगच्या अगोदर, वॅक्सिंग नंतर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, वॅक्सिंगच्या अगोदर काय करायचं आहे आणि वॅक्सिंग नंतर काय करायचं आहे, ह्या सर्वच गोष्टी मी तुम्हाला ह्या वॅक्सिंगच्या टॉपिक मधून मी क्लिअर करणार आहे। त्याचबरोबर हे जे नोट्स आहेत ते तुम्ही जर नोटबुक तयार करत असाल तर हे तुम्ही नोट्स आहेत ते नोट डाऊन करून घेऊ शकता। खूप उपयोगाला येणार आहेत। यामध्ये सर्व काही तुमचं क्लिअर होणार आहे। तर चला स्टार्ट करूया। तर हे बघा, टिप नंबर 1, तुम्हाला काय करायचं आहे, वॅक्सिंग करण्या अगोदर हाताला कोणत्याही प्रकारचं एसपीएफ लोशन किंवा क्रीम असेल तर तुम्हाला काय करायचं की रिमूव्ह करायचे आहे क्लिन्झिंगने। हा रिमूव्ह करायचे आहे, कारण एसपीएफ लोशन आणि कोणत्याही क्रीममुळे काय होते, आपले जे वॅक्सिंग आहे ते परफेक्ट होत नाही, आपले हेअर आहे ते निघत नाहीत, कारण त्या क्रीममुळे आपले जे हँड्स असतात ते आणखी सॉफ्ट झालेले असतात। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, एसपीएफ लोशन क्रीम हाताला अजिबात लावलेली ठेवायची नाहीये, ती रिमूव्ह करून घ्यायची। टिप नंबर 2, खूप छोटे हेअर असतील तर तुम्हाला वॅक्सिंग अवॉइड करायचं आहे। तरी पण क्लायंट जर बोलत असेल की नाही मला वॅक्सिंग करायचंच आहे, तर तुम्हाला हार्ड वॅक्स यूज करायचा आहे, कारण की जे हार्ड वॅक्स आहे, बीन्स वॅक्स आपण बोलतो त्याला, त्या वॅक्सने आपले जे हेअर्स असतात ते एकदम बारीक जरी हेअर्स असले तरी ते आपले पूर्ण रिमूव्ह होतात। तर तुम्ही ते वॅक्स यूज करू शकता। नंबर 3, जर कोणत्या कस्टमरला वॅक्समुळे ॲलर्जी किंवा रिएक्शन होत असेल तर कस्टमरला रिकमेंड करायचं नाहीये वॅक्स करा असं, त्यांना सजेस्ट करायचं आहे की तुम्ही वॅक्सिंग करू नका। तरीही क्लायंट बोलत असेल वॅक्सिंग कराच, तर तुम्हाला काय करायचं आहे, जे मार्केटमध्ये पावडर वॅक्स मिळतं ते तुम्हाला यूज करायचं आहे। त्याने काय होतं, इचिंग होत नाही, प्लस स्किन सेन्सिटिव्ह असेल तर ती आपण जे वॅक्सिंग करतो, बाकी हार्ड वॅक्स, लिपोसोल्युबल, हायड्रोसोल्युबल, या वॅक्सला स्ट्रिप्स लागतात, हार्ड वॅक्सला स्ट्रिप लागत नाहीत, पण याच्याने हेअर आहेत ते खिचून निघतात, मुळापासून निघतात। त्यामुळे नाही आपल्याला सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांना त्रास होतो, प्लस पिंपल्स भरपूर येतात। त्यामुळे तुम्हाला त्यांना सजेस्ट करायचं आहे पावडर वॅक्स। वॅक्स करताना वॅक्स स्ट्रिपला सावकाश खेचायचं नाहीये, सावकाश खेचल्याने काय होतं, क्लायंटला इरिटेट होणार हे प्लस आहे, पण त्याबरोबर आपले जे हेअर आहेत ते अजिबात निघत नाहीत। सावकाश स्ट्रिप खेचायची नाहीये आणि आपली जी क्रीम आहे ती स्किनला लागून राहते, त्यामुळे आपल्याला स्ट्रिप आहे ती सावकाश खेचायची नाहीये। वॅक्स केलेल्या दिवशी हाताला मेहंदी काढायची नाहीये। का काढायची नाही मेहंदी, कारण की जर तुम्ही वॅक्सिंग नंतर एखादं ब्लीच केलं, डिटॅन केलं किंवा मेहंदी काढली तर तुम्हाला रिएक्शन ही 100% होणार, कारण की वॅक्सिंग केल्यानंतर आपले जे हँड्स असतात त्याचे पोर्स असतात ते ओपन झालेले असतात, आणि तुम्ही त्यावर जर काही अप्लाय केलं तर पोर्स ओपन झाल्यामुळे ते मेहंदीमध्ये जे केमिकल आहे किंवा जे ब्लीचमध्ये केमिकल आहे, ऍक्टिव्हेटर आहे, त्यामुळे काय होणार, ते स्किनच्या आतमध्ये जाणार आणि क्लायंटला रिएक्शन ही होणार। त्यामुळे वॅक्सिंग तुम्हाला ब्राईडचं 1 ते 2 दिवस अगोदर करायचं आहे किंवा आदल्या दिवशी तर करायचं आहे। ज्या दिवशी वॅक्सिंग केले त्या दिवशी कोणतंच काम यापैकी तुम्हाला करायचं नाहीये। वॅक्स केल्यानंतर ओपन हात घेऊन उन्हात जायचं नाही। का, कारण की आपण जस्ट वॅक्सिंग केलेलं असते, बरोबर, त्याच्यावर आपण एसपीएफ लगेच नाही यूज करू शकत। तुम्ही जर उन्हामध्ये गेला तर जी आपली टॅनिंग निघालेली आहे ती लगेच आपल्याला टॅनिंग डबल होणार, म्हणून तुम्हाला वॅक्सिंग केल्यानंतर ओपन हात घेऊन उन्हामध्ये जायचं नाहीये। ओके, सो आपण नेक्स्ट टिप्स बघू। तर हे बघा, वॅक्स करण्या अगोदर आपण बर्फ लावायचा नाहीये, कारण त्यामुळे आपले जे पोर्स असतात हँड्सचे ते टाईट होतात, झाल्यानंतर आपल्याला वॅक्सिंगचा जास्त त्रास होतो। हेही तुम्ही नोट डाऊन करून घ्या, सगळे जे पॉइंट्स आहेत ते नोट डाऊन करून घ्या, खूप युजफुल आहेत तुमच्यासाठी जर तुम्ही बिगनर्स असाल तर, आणि जरी नसाल तर तुम्हाला ह्या टिप्स जर माहीत नसतील तरीही तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण हे खूप युजफुल आहेत, याच्याने तुमचं वॅक्सिंग आहे ते परफेक्ट होणार आहे। टिप नंबर 8, वॅक्स करण्या अगोदर असे जेवण करायचं नाहीये ज्याच्यामुळे ऍसिडिटी वाढते। काय होते ना, ऍसिडिटी वाढल्यामुळे जी आहे ती आपली आणखी सेन्सिटिव्ह होते, त्यामुळे वॅक्स करताना जास्त क्लायंटला त्रास होऊ शकतो। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, ऍसिडिटी होईल असं जेवण करायचं नाहीये। ज्या क्लायंटला वॅक्स सूट होत नाही, पोर्स येतात, अशा क्लायंटला पेन फ्री वॅक्स सजेस्ट करायचं आहे। पेन फ्री वॅक्स जे तुम्हाला मी मागाशी सांगितलेलं आहे, पावडर वॅक्स, जे पावडर वॅक्स आहे ते पेन फ्री वॅक्स आहे। ओके, टिप नंबर 10, पेन फ्री वॅक्स केल्याने कसलाही त्रास होत नाही, पण केसांची ग्रोथ 8 दिवसात चालू होते। का, कारण की पेन फ्री वॅक्स जे आहे ते आपले, हे बघा,
इथे आपण काय करतो, ते पावडर वॅक्स असतं, ते आपण पावडर इथे अप्लाय करतो. अप्लाय केल्यानंतर ना ते जे हेअर आहेत ते मुळापासून निघत नाही, ते हेअर्स आपले वरवर निघतात. त्यामुळे काय होते, ते 8 दिवसात रिग्रोथ व्हायला चालू होतात. म्हणून क्लायंटला अगोदरच सांगायचं आहे की पेन फ्री वॅक्सने तुम्हाला ग्रोथ जी आहे ते 8 दिवसात चालू होईल. टिप नंबर 11, ज्या दिवशी आपण वॅक्स करतो त्याच्या 1 ते 2 दिवसांनी पॉलिशिंग किंवा मॅनिक्युअर पेडिक्युअर चालते. ज्या दिवशी वॅक्सिंग केलेलं आहे त्याच दिवशी करायचं नाहीये. मी मगाशी सांगितलेलं आहे का, कारण की आपले जे पोर्स असतात ते ओपन होतात. मग ओपन झालेल्या पोर्समध्ये जर तुम्ही ब्लीच, डिटॅन, मॅनिक्युअर, पेडिक्युअर एक्सेट्रा जे करत असाल तर क्लायंटला रिएक्शन होते, कारण की आपले पोर्स असतात ते ओपन असतात. ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे, समजून घ्या. पॉइंट नंबर 30, वॅक्सिंगच्या अगोदर आणि त्या दिवशी नंतरही कोणत्याही प्रकारचे ब्लीच चालत नाही. मी मगाशीच सांगितलं, आपल्याला वॅक्सिंग करताना वॅक्सिंग केलेल्या दिवशी अजिबात ब्लीच चालत नाही, किंवा वॅक्सिंगच्या अगोदर चालते पण वॅक्सिंग केल्यानंतर चालत नाही. ह्या गोष्टीची काळजी घ्या. ओके. टिप नंबर 40, बॉडीचे ब्लीच करायचे असेल तर वॅक्सिंगच्या 3 ते 4 दिवस अगोदर तुम्हाला करायचं आहे, त्याच्या नंतर नाही. कारण की जर बॉडी ब्लीच केल्या आणि त्याच्यावर लगेच तुम्ही वॅक्सिंग केलं तरीही क्लायंटला रिएक्शन होते, कारण कोणाची स्किन सेन्सिटिव्ह असते, सो त्यांना सूट होत नाही. प्लस बॉडीची डिटॅन करायची असेल तर 3 दिवस अगोदर किंवा 3 दिवस नंतर केले जाते. जर तुम्हाला ब्लीच तुम्हाला अगोदर करायचं आहे, ओके, 3 दिवसानंतर वॅक्सिंगच्या ब्लीच करायचं नाही. तुम्हाला काय करायचं, 3 दिवसांनी जर क्लायंटला करायचं असेल काय तर तुम्ही डिटॅन करू शकता, 3 दिवस अगोदर किंवा 3 दिवस नंतर. पॉइंट नंबर 60, वॅक्सिंग केल्यानंतर 8 तासांनी तुम्हाला सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, बॉडी लोशन लावायचे आहे. टिप नंबर 70, रिका वॅक्स करण्या अगोदर तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, त्यामध्ये प्री आणि पोस्ट ऑइल येतात मार्केटमध्ये. जर तुम्ही रिका वॅक्स करत असाल तर तुम्हाला हे ऑइल यूज करूनच करायचे आहे. तर टिप नंबर 80, रिका वॅक्स करताना एकदाच क्रीम अप्लाय करायची आहे, डबल क्रीम अप्लाय करायची नाहीये. जर तुम्ही डबल क्रीम अप्लाय केली तर तुमची स्किन निघू शकते. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. अजिबात रिका वॅक्सिंगचं ऍप्लिकेशन डबल झालं नाही पाहिजे. अजिबात रिका वॅक्सिंगचं ऍप्लिकेशन आहे ते डबल करायचं नाहीये. ओके. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भरपूर सगळ्याच टॉपिकचे जे टिप्स आहेत ते कम्प्लीट करणार आहोत. सो त्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा. पॉइंट, त्या वॅक्सिंग झाल्यानंतर ना रिकाचे जे पोस्ट ऑइल येते ते अप्लाय करायचं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याचे 2 ऑइल येतात, प्री अँड पोस्ट. तर प्री जे आहे तर तुम्हाला वॅक्सिंगच्या अगोदर यूज करायचं आहे आणि पोस्ट ऑइल आहे ते तुम्हाला रिका वॅक्सिंगच्या नंतर यूज करायचं आहे. आणि ऍप्लिकेशन ती डबल व्हायला नको, ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. रिका वॅक्स करताना जर तुम्ही प्री क्रीम लावायची विसरला तर हाताची स्किन निघू शकते. मी आणखी एकदा सांगते, रिका वॅक्सिंगची क्रीम जी आहे ती विसरायची नाहीये. प्री क्रीम वॅक्सिंगच्या अगोदर जी लावली जाते ती प्री क्रीम विसरायची नाहीये लावायला, कारण की जे रिका वॅक्स आहे ते खूपच जास्त चिकट आणि खूप हार्ड आहे. सो जर तुमच्याकडे प्री ऑइल क्रीम आहे ती संपली असेल तर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकता. टिप नंबर 21, खोबरेल तेलाचा वापर तुम्ही करू शकता. हे नोट डाऊन करून घ्या. रिका वॅक्स करताना आपल्याला दुसऱ्या वॅक्सच्या स्ट्रिप्स आहेत त्या यूज करायच्या नाहीयेत. मार्केटमध्ये रिकाच्या ज्या स्ट्रिप्स असतात त्या वेगळ्या येतात, त्याच तुम्हाला यूज करायच्या आहेत. टिप नंबर 23, जर हाताला भाजले असेल किंवा जखम वगैरे झाली असेल तर 6 महिने ते 1 वर्ष त्या एरियामध्ये तुम्हाला वॅक्सिंग करायचं नाहीये. कमीत कमी 6 मंथ तुम्हाला वॅक्सिंग करायचं नाहीये. जर तुम्ही केलं तर तिथली स्किन 100% निघणार. ह्या काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर ना टिप नंबर 24, काउन्सिलिंग म्हणजे कस्टमरला विचारायचं आहे. काउन्सिलिंग म्हणजे गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही अगोदर. काउन्सिलिंग म्हणजे कस्टमरला विचारायचं आहे की तुमची जखम किंवा भाजलेलं आहे ते किती दिवसाचं आहे, त्यावर त्यांना वॅक्स सजेस्ट करायचा आहे. त्यावर तुम्हाला वॅक्सिंग करायचं नाहीये. जर तुम्ही वॅक्स केलं तर काय होणार, तुमची स्किन आहे ती तिथली निघणार आहे. तर ह्या काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत, ह्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या, ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून काय होईल हे तुम्हाला वॅक्सिंग करताना खूप उपयोगाला येईल. तर ह्या काही टिप्स आहेत, 24 टिप्स जे काही मी तुम्हाला बोलले होते स्टार्टिंगला.
तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी खूप साऱ्या टॉपिकवरती टिप्स पाहणार आहोत. तर पाठीमागचा जो बॅकग्राऊंडला आवाज येतोय तो स्किप करा, लक्ष देऊ नका, कारण की ते आमच्या तुम्हाला तर माहिती आहे दसरा चालू आहे, सो त्यामुळे तो आवाज येतोय आणि आज लास्ट डे आहे. तर हे बघा, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि हे सर्व नोट्स आवडले असतील, तुम्हाला आणखी नोट्स जर हवे असतील तर तुम्हाला माझ्या पेजला फॉलो करायचं आहे. तर तुम्हाला आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण मी असेच नवनवीन टिप्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, डेली टिप्स घेऊन येणार आहे. तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती टिप्स हव्या आहेत, तुम्हाला कोणता टॉपिक हार्ड जातोय हे तुम्ही मला सांगा, त्यावरती मी तुम्हाला सर्व एकदम डिटेलमध्ये टिप्स घेऊन येईल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.